नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, सध्या बिग बॉस सीझन मराठी 5 चा फायनल वीक चालू आहे आणि फायनल वीक मध्ये 6 जण नॉमिनेट आहेत आणि एक जण ग्रँड फिनाले मध्ये डायरेक्ट पोहोचलेले आहे, ती म्हणजे आहे सदस्य निक्की तांबोळी। निक्की तांबोळी ही डायरेक्ट फायनल मध्ये पोहोचलेली आहे। घरामध्ये सध्या 7 सदस्य उपलब्ध आहेत, परंतु त्याच्यामधील फक्त 6 सदस्य सध्या नॉमिनेटेड आहेत आणि निक्की ही सध्या ग्रँड फिनाले मध्ये पोहोचलेली आहे। तर मित्रांनो, मिड नाईट इविक्शन होणार आहे आणि मिड नाईट इविक्शन मध्ये केव्हाही ते इविक्शन करणार असं बिग बॉसने सांगितलेलं आहे आणि त्याचमुळे वोटिंग ट्रेंड्स हे सध्या खूप महत्त्वाचे ठरतात, कारण ज्यांचे वोटिंग ट्रेंड्स कमी असतील त्यांना बाहेर आता घराचा रस्ता डायरेक्ट जावं लागणार आहे, तेही फायनलच्या तोंडावर, जे की आता फायनल 4-5 दिवसांच्या कालावधीवर आलेला असल्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं ठरतात ते वोटिंग ट्रेंड्स। आणि वोटिंग ट्रेंड्स मध्ये सध्या काय चालू आहे हेच तुम्हाला सांगणार आहे हा माझा व्हिडिओ। तर मित्रांनो, पुढे जाण्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। तर मंडळी, आपण बॉटम पासून सगळे सदस्यांचे वोट्स पाहू आणि कोणाची शक्यता जास्त आहे बाहेर जाण्याची हेही शेवटला तुम्हाला मी सांगेल। तर मित्रांनो, 6 नंबरला सदस्य आहे, त्याचे नाव आहे वर्षा उसगावकर। वर्षाताई यांचा गेम आपण पाहिलेला आहे। गेम आता सध्या त्यांचा एवढा काही दिसत नाहीये आणि जे सदस्य आता उरले त्या सदस्यापैकी वर्षाताईचा गेम हा खूपच लो वाटतो, त्यामुळे सगळ्यात शेवटी 6 नंबरला वर्षाताई आहे। 5% वोट्स घेऊन वर्षाताई ह्या 6 नंबरवर आहेत। त्यानंतर 5 नंबरला आहे डीपी दादा। धनंजय दादाचे वोट्स जरी आपल्याला भरपूर वाटत असले तरी सुद्धा आता ते स्ट्रॉंग स्पर्धकांसोबत उभे आहेत आणि त्या स्पर्धकांसोबत टक्कर देणं खूपच अवघड आहे आणि त्याचमुळे डीपी दादांना सुद्धा 5 नंबरवर येऊन त्यांना आतापर्यंत फक्त 12% वोट्स मिळालेले आहेत। त्यानंतर 4 नंबरला जान्हवी ताई या आहेत। जान्हवी ताईंना मिळालेले आहेत फक्त 1% जास्त वोट डीपी दादांपेक्षा, म्हणजे डीपी दादांना आहेत 12%, तर जान्हवी यांना आहे 13% वोट्स। 13% वोट्स असल्यामुळे त्या आहे सध्या 4 नंबरला। आणि 3 नंबरला सदस्य आहे, त्याचे नाव आहे अंकिता वालावलकर। अंकिता वालावलकर ही एक उत्तम खेळाडू आहे। बिग बॉसच्या प्रेक्षकांनी सुद्धा तिला चांगल्या प्रकारे पाहिलेलं आहे आणि जी एक आपल्या मतावरती सध्या ठाम दिसत आहे। आजच्या भागामध्ये सुद्धा तिचं कौतुक करताना असं सांगितलं गेलं की ती सुरुवातीपासून आपल्या गोष्टीवर ठाम राहिलेली आहे, जी की घरात आतापर्यंत कोणीही ठाम राहू शकलं नाही, परंतु अंकिता कुठेही गेलेली नाही किंवा अंकिता जी विचार सुरुवातीला करते तीच आतापर्यंत विचार तिने आणलेला आहे आणि ती आहे 3 नंबरला। तिचे वोट्स आहेत 17% वोट तिला मिळालेले आहेत। त्यानंतर येतो 2 नंबरचा सदस्य। 2 नंबरच्या सदस्यामध्ये आहे, त्याचं नाव आहे अभिजित। अभिजित हा उत्तम खेळाडू आहे। जरी दुय्यमी भूमिका आता वाटत असली लोकांना तरी सुद्धा तो एक मॅच्युअर पर्सन कसा असावा त्याने एक दाखवून दिलेला आहे। घरामध्ये वावरताना कुठल्याही सदस्याची त्याचं बोलणं असावं किंवा ए टीम असो किंवा बी टीम असो, हे दाखवून दिलं असल्या कारणामुळे तो सध्या 2 नंबरला आहे आणि त्याचे वोट्स आहेत 20%, म्हणजे 20%। त्यानंतर 1 नंबरला सर्वात जास्त वोट्स मिळून 1 नंबरला आहे, तो म्हणजे आहे सूरज चव्हाण। सूरज चव्हाण याला सगळ्यात जास्त वोट मिळाले आहेत आणि ते आहेत 33% वोट्स मिळून सगळ्यात जास्त वर सध्या आहे सूरज चव्हाण। तर मित्रांनो, या वोटिंगचा विचार जर आपण केला तर या वोटिंग नुसार आता सध्याला घराबाहेर पडणारे सदस्य हे डीपी दादा आणि वर्षाताई हे दोघ जण होऊ शकतात, परंतु मित्रांनो याच्यामध्ये फेरबदल होऊ शकतो, कारण फक्त जान्हवी आणि डीपीच्या वोटचा कम्पेअर करायचं झालं तर फक्त 1%चा आपल्याला फरक दिसत आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये जास्ती काही फरक वाटत नाही आणि तो उलटफेर होऊ शकतो नक्कीच। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या आठवड्यात कोण नेमकं बाहेर पडेल आणि कोण बाहेर पडायला हवं हे सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।